काल आपण बघितलं होतं फक्त असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग साठी काय लागतं ते बघितलं होतं. नंतर फक्त सी साठी काय लागतं बघितलं होतं. ठीक आहे. तर आज आपण बघणार आहे की एम्बेडेड सी चा प्रोग्रामिंग कसा लिहायचा. ठीक आहे. तर आज सुरुवात काय करूया आपण, एम्बेडेड सी प्रोग्रामिंग साठी काय काय गोष्टीची गरज आहे. आता नावातच आहे बघा, एम्बेडेड सी प्रोग्रामिंग म्हणजे काय. इथं तुम्ही सी चा वापर जास्त करणार आहे. ठीक आहे. आणि एम्बेड म्हणजे थोडक्यात तुम्ही यात हार्डवेअर पण मिक्स करणार, तो म्हणजे तुमचा कंट्रोलर ही असेल, पण प्रोग्राम लिहिताना आपण सी मध्ये लिहिणार आहे. हे बेसिक लक्षात घ्या. ठीक आहे. तर असेंब्लीमध्ये जेव्हा आपण असेंब्ली वापरत होतो तेव्हा आपल्याकडं रजिस्टर्स होते, SFR आणि GPR. ठीक आहे. तर यामध्ये त्या SFRचं काय काम, GPRचं होतं R0 to R7, त्याचं काम काय होतं सांगा बरं. असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग मध्ये आपण R0, R1, R2, R3 वगैरे R7 का वापरायचो. का वापरायचो. बरोबर, नंबर स्टोअर करण्यासाठी. म्हणजे थोडक्यात काय, ऍज अ त्याला आपण व्हॅरिएबल वापरतो, व्हॅरिएबल म्हणून काहीतरी. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल समजा आपण म्हटलं x+y काहीतरी इक्वेशन आहे, x-y काहीतरी इक्वेशन आहे, त्यातनं आपण x काहीतरी व्हॅल्यू काढतो. मग हा जो x आणि y काय आहे तिथं आपण काहीतरी नंबर त्याला अज्युम केला, म्हणजे तो एक काहीतरी व्हॅरिएबल आहे. हे तसंच यामध्ये पण आता तुम्हाला असेंब्ली पण लिहायचं नाहीये आणि तुम्हाला पूर्ण सी पण लिहायचं नाहीये. ठीक आहे. पण तुम्हाला प्रोग्रामिंग तर लिहायचं आहे. त्या प्रोग्रामिंगला आपण काय म्हणतो इथं, एम्बेडेड सी प्रोग्रामिंग. तर डायरेक्ट स्ट्रक्चरकडे जायच्या आधी, ठीक आहे, हे शिकायचं का, तर हे गोष्टी बघा. तर इथं काय म्हणतो आपण, इथं हे प्रोग्राम लिहिण्यासाठी तुम्हाला इन्स्ट्रक्शनची गरज आहे का. नो नीड ऑफ काय म्हणू आपण, इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे. आणि काय म्हणू आपण, ऍड्रेसिंग मोड्स वगैरे. म्हणजे या गोष्टीबद्दल माहिती नसेल तरी पण तुम्ही प्रोग्रामिंग लिहू शकता. तसं असेंब्लीमध्ये होतं का, नाही. तुम्हाला असेंब्लीमध्ये काय होतं, जर तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स, ऍड्रेसिंग मोड्स, डायरेक्टिव्ह तुम्हाला माहित असतील तरच तुम्ही प्रोग्राम लिहू शकत होता. ठीक आहे. तर यात एक फायदा काय, तुम्हाला इन्स्ट्रक्शन लक्षात ठेवायची गरज नाही. मायक्रो कंट्रोलर मध्येच आपण जे शिकलो होतो त्यामध्ये जवळजवळ इन्स्ट्रक्शन सगळे जर काढले तर जवळजवळ 80च्या आसपास इन्स्ट्रक्शन होते. तर एवढे इन्स्ट्रक्शन तुम्हाला तर काहीच पाठ करायची गरज नाही. ठीक आहे. बरं, आणि काय म्हणूया आपण इथे, तर याचा फायदा काय असतो ऍज अ प्रोग्रामर बघा. एक म्हणजे पहिला काय म्हटलं आपण, जास्त डोक्याला ताप नाही आपल्याला, जास्त इन्स्ट्रक्शन्स, ऍड्रेसिंग मोड लक्षात ठेवायची गरज नाही. त्यामुळे आपण म्हणणार एम्बेडेड सीच बरा, कारण की सी आपल्याला आवडला होता. सी आपल्याला आपण सोपं म्हणत होतो कम्पेअर्ड टू असेंब्ली, कारण की असेंब्लीमध्ये तुम्हाला जास्त पाठ करावं लागतं, जसं सी मध्ये जास्त पाठांतर नव्हतं. ठीक आहे. त्यामुळे आपण जनरली काय म्हणणार, सी बरा पडेल. पण तुम्हाला कंट्रोलचं पण बेसिक लिहायचं आहे. त्यामुळे तुम्हाला कंट्रोलचा प्रोग्राम लिहायचा म्हणजे तुम्हाला कंट्रोलचं बेसिक पण माहित असलं पाहिजे. मग हे दोन मिक्स आपण करतोय कशामध्ये, तर एम्बेडेड सी मध्ये. ठीक आहे. बर, आवाज क्लिअर येतोय ना. हो, ठीक आहे. ठीक आहे. मग पण इथे बघा, नुसतं इन्स्ट्रक्शन ऍड्रेसिंग मोड नाहीये तर चालू शकतं, पण तुम्हाला यात काय लागेल, तुम्हाला बेसिक नॉलेज ऑफ मायक्रो प्रोसेसर असला पाहिजे. बरोबर, बेसिक नॉलेज ऑफ मायक्रो कंट्रोलर इज मस्ट. म्हणजे काय थोडक्यात, ह्यांचे SFRs कोणते कोणते आहेत. ठीक आहे. परत टायमर्स, काउंटर्स एक्सेट्रा, सिरियल पोर्ट वगैरे एक्सेट्रा, या सगळ्यांबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही प्रोग्रामिंग लिहू शकणार नाही. ठीक आहे. कळलं, म्हणजे हे एवढ्या गोष्टी तुम्हाला कंपल्सरी पाहिजेच. ठीक आहे. आता जसं आपण सी वगैरे बद्दल बोललो म्हटलं होतं, असेंब्ली बद्दल, तसं हा बघूया. आता असेंब्ली लँग्वेज काय म्हटलं होतं की तो केस सेन्सिटिव्ह आहे का केस इनसेन्सिटिव्ह आहे. बोला, असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग हा केस सेन्सिटिव्ह आहे का केस इनसेन्सिटिव्ह आहे. बोला लवकर.
इनसेन्सिटिव्ह, बरोबर. असेंब्ली होता केस इनसेन्सिटिव्ह, ठीक आहे. सी होता केस सेन्सिटिव्ह. मग एम्बेडेड सी पण काय असणार, हा केस सेन्सिटिव्ह असेल. ठीक आहे. पहिला आपण याचे फीचर होतं बोलूया, नंतर मग मेन प्रोग्राम कडे जाऊया काय काय लागेल इथं. आणि काय आता जर आपण म्हटलं एक्झिक्यूट व्हायचं टाइम बघूया म्हटलं, किंवा काय म्हणून आपण कोडिंग करायचं टाइम काय म्हणणार, टाइम रिक्वायर्ड टू राईट प्रोग्राम, किंवा काय म्हणून आपण शॉर्टमध्ये टाइम रिक्वायर्ड फॉर कोडिंग. काय असेल यामध्ये, जास्त असेल कमी असेल सी प्रोग्रामिंग मध्ये? लो, साहजिकच. कारण का, मोर का रे मंगेश, जर तुम्हाला कोडिंग करायचं म्हणजे तुम्हाला कोड लिहायचा असेल, प्रोग्राम लिहायचा असेल, असेंब्लीसाठी तुम्हाला जास्त वेळ लागतं लिहायला. कारण की त्यात सगळ्या इन्स्ट्रक्शन आठवा वगैरे सगळं आठवत असतं. इथे तसं काय इन्स्ट्रक्शन आठवायची गरज आहे का? नाही. तुम्हाला बेसिक नॉलेज असेल कंट्रोलचं तर तुम्हाला गरज नाही जास्त लक्षात ठेवायचं. तेव्हा आपण काय म्हणणार, टाइम रिक्वायर्ड फॉर कोडिंग इज लेस म्हणूया इथं. ठीक आहे. तसंच आणि काय म्हणता येईल, आता एरर जर आला कधी प्रोग्राम मध्ये, तुम्ही असेंब्ली लँग्वेज बघत होता, तर समजा तुम्हाला एरर आला असेल, ठीक आहे. तर समजा काहीतरी म्हणत असेल 1 एरर, 2 एरर, 3 एरर, मग ते तुम्हाला एरर लगेच काढता येईल का? तर पुन्हा एरर काढायचं म्हणजे तुम्हाला काय माहित असलं पाहिजे, तुम्हाला पुन्हा इन्स्ट्रक्शन ऍड्रेसिंग यांची नॉलेज व्यवस्थित असलं पाहिजे. ठीक आहे. मग तुम्हाला लवकर सापडेल. ठीक आहे. पण यात काय होणार आहे, यात इन्स्ट्रक्शन जास्त नाही आहे, त्यामुळे चुकून झालं असेल तरी काही तुम्हाला फरक पडत नाही. तुम्ही लगेच ते शोधून लगेच तुम्ही एरर काढून टाकाल. ठीक आहे. त्यामुळे आपण काय म्हणणार यामध्ये, त्याला म्हणतो आपण डिबग करणे. तर डिबगिंग जे आहे यात काय म्हणणार आपण, इझी असेल. एम्बेडेड सी मध्ये आपण असं म्हणूया की डिबगिंग काय असेल, इझी असेल. म्हणजे एरर काढणं सोपं जाईल, एरर लवकर फाइंड करता येईल आपल्याला. ठीक आहे. पुढं आता जाऊया आपण ऍक्च्युअल बघा. यामध्ये फाईल कोणत्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे, फाईल एक्सटेन्शन काल आपण म्हटलं होतं. आता मला सांगा एम्बेडेड सी चा फाईल एक्सटेन्शन काय असेल? बरोबर, डॉट सी चा आहे. ठीक आहे. मग प्रोग्राम बंद करण्यासाठी काय करावं लागेल, सेम ठेवून चालेल का? सेम ठेवून चालेल का? बरं, मला सांगा असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग आपण जेव्हा लिहायचो त्याचं एक्सटेन्शन काय होता? असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग आपण लिहायचो त्याचा एक्सटेन्शन काय होता? डॉट एस एम, बरोबर. आता तो तुम्ही प्रोग्राम फक्त कुठे लिहिला होता, तो डॉट एस एम तुम्ही तो कील मध्ये लिहिला होता. ठीक आहे. तो तुम्हाला ऍक्च्युअल हार्डवेअर मध्ये जर टाकायचा असेल, ठीक आहे, तो जर तुम्हाला ऍक्च्युअल हार्डवेअर मध्ये टाकायचा असेल तर त्यासाठी तेव्हा तुम्हाला आणि काय म्हणू आपण, मग काय करावं लागेल तुम्हाला, त्या डॉट एस एम तसंच ठेवून चालेल का? डॉट एस एम चा काय करावा लागतो, ऍक्च्युअल कंट्रोल म्हणजे हार्डवेअर किंवा त्या आयसी मध्ये टाकायचा असेल तो प्रोग्राम, तर डॉट एएसएम चा काय करावा लागतो? मुला कालच सांगितलेलं आहे. अरे बोला, कोणालाच आठवत नाही का? कंट्रोलर तो जो आयसी आहे तो डिजिटल डिव्हाइस आहे का अॅनालॉग डिव्हाइस आहे? मायक्रो कंट्रोलर हा डिजिटल डिव्हाइस आहे का अॅनालॉग डिव्हाइस आहे? डिजिटल, बरोबर. डिजिटलला कोणती भाषा कळते? 101010 असली भाषा कळते, त्याला म्हणतो आपण मशीन लँग्वेज म्हणतो आपण. म्हणजेच काय, थोडक्यात तुम्हाला कोणत्या फाईल मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे, हेक्स फाईल पाहिजे ना तुम्हाला त्यासाठी. त्यामुळं कंट्रोलर मध्ये प्रोग्राम टाकायचा असेल तर तुम्हाला पाहिजे हेक्स फाईल. ठीक आहे. मग त्यात काय करायचो आपण, नॉर्मल जेव्हा तुम्ही असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग वापरायचा तर त्यात काय व्हायचं, तुम्ही प्रोग्राम लिहायचा डॉट एस एम मध्ये, त्या 8051 ला कळत होता भाषा, कोणती भाषा कळते त्याला, हेक्सची भाषा कळते. तर तो डॉट एस एम चा डॉट हेक्स जो करत होता कील मध्ये, त्याला म्हणतो आपण असेंबलर. ठीक आहे. हे ऐकलं असेल, असेंबलर. असेंबलर काय करतो, तर जो काय तो डॉट एएसएम चा फाईल आहे त्याला कन्वर्ट करतो कशामध्ये, हेक्स फाईल मध्ये. ठीक आहे. आता यात काय आहे, डॉट सी आहे, आणि असेंबलर काय करतो, डॉट एएसएम चा काय करतो,
हेक्स करतो. आणि तुम्हाला पुन्हा हा जो काय तुम्ही जरी सी प्रोग्राम मध्ये लिहिला असेल तर तो तुम्हाला शेवटी टाकायचा कशात आहे, मायक्रो कंट्रोल मध्ये टाकायचा आहे, मायक्रो कंट्रोल आयसी मध्ये तुम्हाला टाकायचा आहे हा परत. बरोबर. मग यासाठी तुम्हाला परत काय करावं लागेल, हा जो काय असेल, ठीक आहे, म्हणजे काय म्हटलं तुम्हाला, हा जो काय डॉट सी फाईल, तर डॉट सीचं काय व्हायला पाहिजे, पहिल्यांदा डॉट सीचं कन्व्हर्जन होणार पहिला डॉट एएसएम मध्ये. ठीक आहे. आणि नंतर काय होणार, नंतर पुन्हा हा डॉट एएसएम चा कन्व्हर्जन होईल टू डॉट हेक्स मध्ये आणि मग त्या जाणार त्या कंट्रोलरला. कळत आहे? म्हणजे बघा, यात पण तुम्हाला शेवटी आयसी मध्ये टाकायचं आहे. म्हणजे तुम्हाला आयसी मध्ये टाकायचं असेल तर तुम्हाला हेक्स फाईल पाहिजेच. पण एम्बेडेड सी चा एक्सटेन्शन काय असतो, डॉट सी. डॉट सी चा होईल डॉट एएसएम आणि मग डॉट एएसएम चा होणार हेक्स. डॉट एएसएम चा डॉट हेक्स कोण करतो, त्याला म्हणतो आपण असेंबलर. ठीक आहे. आणि हा जो डॉट सी चा पुन्हा डॉट एएसएम करतो याला म्हणतो आपण कंपायलर. हे लक्षात ठेवा. हे नंतर आपण टूल शिकणार आहे स्किल सॉफ्टवेअर, तेव्हा आपण याबद्दल परत बोलणार आहोत. ठीक आहे. किल मध्ये कंपायलर असतो जो या डॉट सी ला कन्वर्ट करतो डॉट एएसएम मध्ये आणि असेंबलर असतो जो एएसएम डॉट एएसएम ला कन्वर्ट करतो हेक्स मध्ये. ठीक आहे. म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही असेंब्ली लँग्वेज मध्ये प्रोग्राम लिहाल, ठीक आहे, त्यावेळी काय होईल, एक्झिक्युशनला वेळ जास्त लागणार आहे का कमी लागेल? जेव्हा तुम्ही असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग मध्ये एक्झिक्युशन कराल तेव्हा कमी. का कमी? तुमच्याकडे फक्त डॉट एएसएम फाईल आहे, डॉट एएसएम चा फक्त हेक्स करायचा आहे. ठीक आहे. पण यात काय होणार, तुम्ही लिहिणार आहे डॉट सी मध्ये, तर तो कंपायलर काय करेल, तुम्ही जर लिहिलं असेल डॉट सी मध्ये, तो त्याच्या मनाने तो नवीन एक डॉट एएसएम लँग्वेज असेंब्ली प्रोग्राम लिहिणार आहे. ठीक आहे. आणि मग त्याचा कन्वर्जन होईल डॉट हेक्स मध्ये. त्यामुळे साहजिकच याचा एक्झिक्युशन टाइम जास्त असेल एम्बेडेड सीचा. ठीक आहे. तुम्हाला नंतर मी कीलवर दाखवेन जेव्हा आपण प्रोग्राम लिहितो तेव्हा. आपण जरी फक्त सी प्रोग्रामिंग लिहिला असेल तरी तुम्हाला त्या कील मध्ये असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग पण दिसणार आहे. आपण लिहिलेला नाहीये तो प्रोग्राम, पण तरी पण तुम्हाला तिथं दिसेल. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की त्याचा साईज पण जास्त वाटतोय, म्हणजे ऍक्च्युअल साईज म्हणजे काय, मेमरी साईज जास्त वाटत आहे. अशा या गोष्टी तुम्हाला भरपूर दिसेल. ठीक आहे. म्हणजे आपण काय असेंब्ली लँग्वेज लिहिलेलं नाही, आपण फक्त सी लिहिलेला आहे, पण तो कंपायलर काय करतो, त्या सी लँग्वेजला इन टर्म्स ऑफ असेंब्ली कन्वर्ट करत असतो. आणि मग त्या असेंब्लीचं मग कन्वर्जन होणार हेक्स मध्ये आणि मग तो ट्रान्सफर होणार कशामध्ये, आयसी मध्ये आपण टाकणार. त्यामुळे साहजिकच काय होणार, आपण यामध्ये पुन्हा एक्झिक्युशन टाइम, ठीक आहे, एक्झिक्युशन टाइम काय म्हणणार, इज मोर. बरोबर. एवढ्या गोष्टीवर म्हणणार आहे. कळलं? म्हणजे असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंगचे काही डिसएडव्हान्टेज आहेत ते काढून टाकण्यासाठी आपण याचा वापर करत आहोत, एम्बेड सी प्रोग्रामिंगचा. तर यामध्ये जे काय कॉम्प्लिकेशन असेल ते कोणाला आहे, त्या डिव्हाइसला आहे असेल ते. म्हणजे हे कन्वर्ट करा, कंपायलर वगैरे तो बघल, ते सॉफ्टवेअर तो बघल, विचार करेल काय करायचं आहे ते. ठीक आहे. म्हणजे जे काही एक्स्ट्रा काम आहे, जे काय असेल ते कोणाला इथे यात असणार आहे, तर तो सॉफ्टवेअरला असेल काय एक्स्ट्रा काम असेल ते. प्रोग्रामरसाठी हा एकदम सोपा होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण काय म्हणणार आहे, प्रोग्रामरसाठी सोपा आहे म्हणून आपण काय म्हणणार, एम्बेडेड सी प्रोग्रामिंग इज इझी. कळत आहे? ठीक आहे. आता याचा स्ट्रक्चर काय असला पाहिजे, म्हणजे आपल्याला हे प्रोग्रामिंग शिकण्यासाठी आपल्याला काय काय आला पाहिजे. तर बघा, आपण एम्बेडेड सी चा स्ट्रक्चर काय असतो. ठीक आहे. काय असतं, सगळ्यात पहिला काय म्हणतो आपण, हेडर फाईल्स पाहिजे. बरोबर. म्हणजे काय, ते काय म्हणणार, काय हेडर फाईल म्हणजे काय असतं, बोला, हेडर फाईल म्हणजे काय असतं, अरे बोला, हेडर फाईलची सुरुवात कशाने असतो, स्टुडिओ नव्हे, सुरुवात आहे का ते, हॅश इन्क्लूड. ठीक आहे. हॅश इन्क्लूड याने सुरुवात असेल. आता तेव्हा तुम्हाला सी प्रोग्रामिंग शिकवताना कदाचित तुम्हाला शिकवलं असेल की एसटीडीआयओ म्हणजे काय, तर स्टँडर्ड इनपुट आउटपुट. मग तुम्हाला जे काही स्टँडर्ड इनपुट आउटपुट वापरायचे आहेत त्यासाठी ते एसटीडीआयओ वापरलं जातं. आता इथे तुम्हाला तसलं काय नको, तुम्हाला काय करायचं आहे,
सी मध्ये तुम्हाला लिहायचं आहे 8051चा पार्ट तुम्हाला लिहायचा आहे. 8051चा पार्ट म्हणजे काय, तर 8051 मध्ये नंबर ऑफ SFRs आहेत, नंबर ऑफ GPRs आहेत. तर GPRsला एवढा इम्पॉर्टन्स नाही, त्यामुळे सी प्रोग्रामिंग मध्ये, एम्बेडेड सी प्रोग्राम मध्ये लिहिताना मायक्रो कंट्रोलरचे GPRs यात इन्क्लूड केले जात नाहीत. कळत आहे? एम्बेडेड सीचा प्रोग्राम लिहिताना मायक्रो कंट्रोलरचे GPRs त्याचा विचार केला जात नाही यामध्ये. म्हणजे R0, R1, R2, R3, R4, R5, R6, R7 त्याचं नाव काय आपण इन्क्लूड करून घेत नाही. पण आपण काय करणार आहे, आपल्याला SFR कधीही पुढे लागतील. ठीक आहे, आपल्याला SFR कधीही पुढे लागतील, त्यासाठी आपण काय करणार आहे त्यामध्ये, तर 8051 चे जे काय SFR असतील ते सगळे SFR यामध्ये इन्क्लूड व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर त्यासाठी आपण काय करणार आहे, हॅश इन्क्लूड. ठीक आहे, आणि आत काय येणार reg51.h. ठीक आहे, हा काय सांगतो आपल्याला, जे काय रजिस्टर्स असतील 8051 चे ते सगळे यामध्ये इन्क्लूड करा. म्हणजे थोडक्यात सगळे रजिस्ट्री फाईल ऑफ 8051 यात इन्क्लूड केलेला आहे. याला काय म्हणतो आपण, काय आहे इथं, हेडर फाईल्स. ठीक आहे, यात काय इन्क्लूड करतोय आपण, रजिस्ट्री फाईल्स ऑफ 8051. कळलं? 51 का, तर 8051 आहे म्हणून 51. ठीक आहे, 8052 असेल तुम्ही 52 लिहू शकता. काही ठिकाणी असे लिहिलं जातं REGX51.h, कसंही चालेल, काय फरक पडत नाही. आपण सवय ठेवणार आहे REG51h डॉट लिहायचा. ठीक आहे, कळलं का पहिला पार्ट? ठीक आहे, म्हणजे प्रत्येक प्रोग्रामचा सुरुवात हा कशाने असणार आहे, हॅश इन्क्लूड reg51.h. ठीक आहे, आता मी काय म्हटलं होतं बघा इथं तुम्हाला, की यामध्ये आपण R0 to R7 वापरत नाही. ठीक आहे, आता असेंब्लीमध्ये आपण काय करायचो, असेंब्लीमध्ये लिहित असताना R0 to R7 आपण वापरत होतो. त्यामुळे काय व्हायचं, जर तुम्हाला टेम्पररी नंबर कोणता स्टोअर करायचा आहे किंवा व्हॅल्यू घ्यायचं कशा तरी, ते आपण घ्यायचो कशामध्ये, R0 to R7 मध्ये घ्यायचो. पण आता काय म्हटलंय, यात आपल्याला काय R0 to R7 घ्यायचं नाहीये. मग करणार काय, मग तुम्हाला बाहेर कोणतेही लोकल व्हेरिएबल्स लागतील किंवा ग्लोबल व्हेरिएबल्स लागतील. मग त्यासाठी आपण सगळ्यात पहिला काय वापरतो इथं, याच्यानंतर तुम्हाला प्रोग्राम मध्ये जे काय ग्लोबल व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचं आहे ते आपण इथं डिक्लेअर करतो. ग्लोबल व्हेरिएबल्स म्हणजे काय, तुम्हाला पुढे प्रोग्राम लिहिताना समजा ऍडिशनचा प्रोग्राम असेल तर तुम्हाला एक नंबर ए मध्ये घ्यावा लागेल, दुसरा नंबर बी मध्ये घ्यावा लागेल आणि मग तो सी मध्ये टाकायचा असेल, तर यासाठी तुम्हाला 3 कॉन्स्टंट पाहिजे किंवा 3 व्हेरिएबल्स पाहिजे, तर ते आपण डिक्लेअर करणार. ठीक आहे, मग इथे काय म्हणा, इथे काय लागेल तुम्हाला, इथं ग्लोबल व्हेरिएबल्स लागेल पहिल्यांदा. त्यानंतर काय असेल, नंतर असेल तुमचा मेन प्रोग्राम, वॉइड मेन. काही जण आत पण वॉइड लिहितील किंवा काही जण फक्त मेन लिहितील. कळतंय? ठीक आहे, आणि नंतर काय असेल तुमचा, आता मेन प्रोग्राम स्टार्ट झाला, हा सुरुवातून कशाने, कर्ली ब्रॅकेटने स्टार्ट होईल आणि एंड पण दाखवणार कर्ली ब्रॅकेटने. मग इथं पण प्रोग्राम मेन स्टार्ट करायच्या आधी अजून काय तुम्हाला जे काय व्हेरिएबल्स लागत असेल ते सगळे इथे डिक्लेअर करायचं. म्हणजे सुरुवातीला काय करणार आपण, इथं जे काय ग्लोबल व्हेरिएबल लागणार आहेत ते पण डिक्लेअर करणार आणि जे काय लोकल व्हेरिएबल्स असतील ते पण डिक्लेअर करणार. तर लोकल व्हेरिएबल्स, ग्लोबल व्हेरिएबल्स म्हणजे काय, तर जसं आपण समजा आता तुम्हाला आधी असेंब्लीमध्ये स्क्वेअर वेव्हचा प्रोग्राम होता. मग स्क्वेअर वेव्हला काय असतं, पहिला ऑन करा, मग थोडा थांबा, परत ऑफ करा, मग परत थोडं थांबा आणि परत रिपीट करा. मग तुम्ही ऑन केला नंतर काय करता, तो थोडा वेळ थांबणं म्हणजे तुम्ही डिलेचा प्रोग्राम लिहित असता. मग तुम्ही लिहिता ए कॉल डिले, तर डिलेचा तुम्ही प्रोग्राम सेपरेट बाजूला लिहिता ना, मग तो काय होता, तो तुमचा सेपरेट सब प्रोग्राम होता. आणि मेन प्रोग्राम मध्ये तुम्ही ते ऑन ऑफ काय असेल ते करत होता, म्हणजे त्यामध्ये 2 प्रोग्राम होते. तसं यामध्ये पण पुढे कधी असं भविष्यात होईल की यामध्ये तुम्हाला, तुम्ही एकाच ठिकाणी 2 प्रोग्राम लिहित जाल. एक म्हणजे मेन प्रोग्राम हा असा वर्ड मेनचा, आणि एक आणखी काहीतरी सब प्रोग्राम असेल. ठीक आहे, तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, समजा तुम्हाला तो व्हेरिएबल दोन्हीमध्ये चालला पाहिजे असं पाहिजे असेल, समजा मी ABCD काहीतरी वापरत आहे, मला समजा ABCD त्या मेन प्रोग्राम मध्ये पण वापरायचा आहे आणि तोच ABCD मला समजा त्या छोट्या सब प्रोग्राम मध्ये पण वापरायचा आहे. तर अशा वेळी काय होणार, मला ते दोन्ही मध्ये वापरायचं आहे, मग मी ते कुठे डिक्लेअर करणार, वर्ड मेनच्या आधी सांगणार की मला हे व्हेरिएबल्स लागणार आहेत. कसं सांगायचं ते आपण शिकणार आहे पुढे.
हे कसं डिक्लेअर करायचं हे शिकणार आहे, फक्त तर लॉजिक लक्षात घ्या. कळलं डिक्लेअर ग्लोबल व्हेरिएबल्स कशाला म्हणायचं कळलं का? ग्लोबल व्हेरिएबल्स कशाला म्हणायचं कळलं का? ग्लोबल व्हेरिएबल्स कशाला म्हणायचं कळलं का? चॅटबॉक्स मध्ये येस किंवा नो काहीतरी सांगा लवकर. ठीक आहे, रिपीट सांगा. ग्लोबल व्हेरिएबल्स म्हणजे काय काय म्हटलं मी, जेव्हा तुम्ही असेंब्ली लँग्वेज मध्ये प्रोग्राम लिहित होता त्यावेळी कदाचित काय झालं असेल, तुम्हाला स्क्वेअर वेव्हचा प्रोग्राम लिहा म्हटला असेल तर तुम्ही काय करता, मेन प्रोग्राम मध्ये काय लिहिता, तिथं ऑन करा ऑफ करा, पोर्ट 1 ला सगळे व्हॅल्यू 1 द्या, नंतर एक कॉल डिले, पोर्ट 1 ला सगळे व्हॅल्यू 0 द्या, एक कॉल डिले, आणि तिथंच रिटर्न असतो म्हणजे किंवा तिथंच एंड असतो म्हणजे तो प्रोग्राम तिथंच संपला, तिथंच फिरत असेल. पण तो डिलेचा प्रोग्राम परत सेपरेट आपण लिहित असतो, डिलेचा प्रोग्राम बरोबर. म्हणजे तुम्ही एकाच प्रोग्राम मध्ये दोन प्रोग्राम लिहित असता, तो ओआरजी आणि एंडच्या मध्ये त्याला आपण मेन प्रोग्राम म्हणतो, आणि दुसरा जो डिले लेबल आपण लिहिला तो त्याला सब प्रोग्राम म्हणत असतो. म्हणजे असं एकाच प्रोग्राम मध्ये तुम्हाला दोन प्रोग्रामचे दोन सब पार्ट झालेले आहेत. ठीक आहे, तसंच यामध्ये पण काय होणार आहे, सी मध्ये पण नेहमी तुमचा प्रोग्राम एकच असेल असं काय नाही, त्यामुळे तुम्हाला कदाचित दोन छोटे छोटे सब प्रोग्राम लिहावे लागत असतील. ठीक आहे, त्यामध्ये सब प्रोग्राम्स असतील म्हणजे काय होणार आहे, एक प्रोग्राम मध्येच काही वेळा दोन प्रोग्राम असतील तर त्या दोन्ही प्रोग्राम मध्ये पण तुम्हाला काहीतरी व्हेरिएबल्स वापरायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे समजा तुम्ही ABCD काहीतरी नावाचं व्हेरिएबल वापरत आहात, ते तुम्हाला मेन प्रोग्राम मध्ये पण वापरायचं आहे आणि तेच नाव तुम्हाला तो सब प्रोग्राम मध्ये पण वापरायचं आहे. म्हणजे तो दोघांसाठी पण तो डिक्लेअर करायला पाहिजे. मग अशा व्हेरिएबलला आपण म्हणतो ग्लोबल व्हेरिएबल्स आहेत. ठीक आहे, तर ते नेहमी वॉइड मेनच्या आधी डिक्लेअर करायचं. कसं डिक्लेअर करायचं हे आपण शिकणार आहे आता, फक्त पॅटर्न समजून घ्या की प्रोग्राम मध्ये काय काय पार्ट असतात. ठीक आहे, आता कळलं का? कळलं का? हो, ठीक आहे. पुढं नंतर काय म्हटलं, आता वॉइड मेन म्हणजे काय, आता मेन प्रोग्राम इथून स्टार्ट होणार. ठीक आहे, आता समजा यामध्ये फक्त एकच प्रोग्राम आहे, म्हणजे हाच तुमचा जो वॉइड मेन आहे याच्यातच फक्त प्रोग्राम असणार आहे. मग इथं लिहित असताना आता इथं साहजिकच आपण इन्स्ट्रक्शन वापरत नाही, बरोबर. मी आधीच म्हटलं काय, सी प्रोग्राम मध्ये इन्स्ट्रक्शन नसतो. त्याचबरोबर काय, अजून यामध्ये तुम्ही नॉर्मल जीपीआर पण वापरू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही एसएफआर वापरू शकता, पण प्रत्येक एसएफआर ला काहीतरी स्पेशल फंक्शन आहे, मग तो त्याच्या कामासाठीच आपण वापरणार. तात्पुरतं स्टोअर करण्यासाठी तर आपण एसएफआर वापरणार नाही. मग तुम्हाला तात्पुरतं कोणती 8 बिट व्हॅल्यू 16 बिट व्हॅल्यू काय स्टोअर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा काहीतरी व्हॅरिएबलची गरज लागेल. मग ते व्हॅरिएबल जर फक्त या मेन वॉइड मेन लिहिले त्या प्रोग्रामच्या आत असेल तर त्यासाठी जे काही लागणार आहे ते आपल्याला सुरुवातीला डिक्लेअर करावं लागतं. त्याला म्हणतो आपण लोकल व्हेरिएबल्स. ज्यामध्ये पहिल्यांदा काय असेल, लोकल व्हेरिएबल्स डिक्लेअर करा, आणि मग काय असेल यामध्ये, नंबर ऑफ स्टेटमेंट्स. ठीक आहे, काय म्हणणार, नंबर ऑफ परत स्टेटमेंट्स. कळलं? आणि पुन्हा बघा, नॉर्मल सी मध्ये काय होतं, शेवटी काय लिहितो आपण नॉर्मल सी प्रोग्रामिंग मध्ये, नॉर्मल सी प्रोग्रामिंग मध्ये शेवट काय लिहायचो आपण, हेच नव्हे, गेट सीएच लिहायचो आपण, गेट सीएच. ठीक आहे, सी प्रोग्रामिंग मध्ये आपण शेवट नेहमी गेट सीएच करायचो, आणि तसंच असेंब्ली मध्ये शेवट कशाने व्हायचा, एंड. बरोबर. आता हा असेंब्ली प्रोग्राम आहे का, आपण जो शिकतो आता हा असेंब्ली प्रोग्राम आहे का, नाही. सी प्रोग्रामिंग आहे का, पूर्ण सी पण नाहीये, एम्बेडेड सी आहे. ठीक आहे, त्यामुळे ना असेंब्ली ना सी, एम्बेडेड आहे. तर इथं काय तुम्हाला गेट स्टेज लिहायची पण गरज नाही, एंड लिहायची पण गरज नाही. कळतंय? संपलं. तुम्हाला एवढंच फक्त गोष्टी यादी आला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला हा सिंपल स्ट्रक्चर आहे एम्बेड सीचा, जर तुम्हाला सी प्रोग्रामिंग लिहायचं असेल तर तुम्हाला काय काय गोष्टी यायला पाहिजे यामध्ये, एक म्हणजे काय म्हणू आपण, काय काय लागेल यामध्ये. ठीक आहे, एक मिनिट या बाजूला लिहू आपण. ठीक आहे, आता जर तुम्हाला एम्बेड सी प्रोग्रामिंग लिहायचं असेल, तुम्हाला तुम्हाला काय काय गोष्टी माहित असल्या पाहिजे. काय काय बघा, थिंग्स यू शुड नो.
काय म्हणूया आपण, काय काय तुम्हाला माहित असलं पाहिजे. एक म्हणजे काय, सगळ्यात पहिला हेडर फाइल्स लिहिता यायला पाहिजे. ठीक आहे, तर हेडर फाइल्स काय कळलंय तुम्हाला, काय असणार हेडर फाइल्स, नेहमी काय असणार हेडर फाईल, हॅश इन्क्लूड आणि त्याच्यात काय म्हणणार, काय म्हणणार reg51.h, हे नेहमी फिक्स असेल. ठीक आहे, नेहमी तुम्हाला हे हे लिहावं लागेल. हा पहिला पण तुम्हाला यायला पाहिजे. हे काय तुम्हाला आता लक्षात आलं, इथून पुढे तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवाल की हेडर फाईल नेहमी आपल्याला लिहायचं आहे. त्यामुळे हे काय अवघड आहे का, झालं इथपर्यंत आपल्याला कळलं काय करायचं आहे, कळलं का. प्रोग्राम लिहिण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिला काय माहिती असलं पाहिजे, हेडर फाइल्स कसं लिहायचं, हेडर फाइल्स कसं लिहायचं कळलं का सगळ्यांना. हो, याचा मिनिंग काय, जेव्हा म्हणतो आपण हॅश इन्क्लूड reg51.h, याचा मिनिंग काय, तर 8051 फॅमिलीचा किंवा 51 फॅमिली म्हणजे 8051 8951 जे काय असेल त्या फॅमिलीचे सगळे SFR रजिस्ट्री फाईल जे काय आहेत ते यामध्ये इन्क्लूड करा. जेव्हा आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल तुम्हाला डायरेक्ट जेव्हा दाखवेन मी कीलवर, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल हे फाईल नेमकं काय असतं, त्यामध्ये काय असतं ते सगळं तुम्हाला दाखवेन तेव्हा मी. ठीक आहे, शक्यतो आपला जो पहिला प्रोग्राम असेल तेव्हा आपण कीलवर बघू ते प्रोग्राम रन करू, म्हणजे तुम्हाला जरा कळायला बरं पडेल. ठीक आहे, तर हा झाला पहिला पार्ट. आणि काय म्हटलं बघा, प्रोग्राम स्ट्रक्चर मध्ये काय काय असतं, पहिला म्हटलंय हेडर फाइल्स, नंतर काय ग्लोबल व्हेरिएबल्स लिहा आणि लोकल व्हेरिएबल्स. म्हणजे तुम्हाला इथे काय आला पाहिजे, काय माहित असलं पाहिजे, हाऊ टू डिक्लेअर व्हेरिएबल्स. बरोबर, हा प्रश्न असेल की काय आता हे करायचं आहे, पण व्हेरिएबल कसं डिक्लेअर करायचं हे पहिला माहित असलं पाहिजे. तर यासाठी तुम्हाला कशाचे नॉलेज असलं पाहिजे, तर यासाठी आपण शिकणार आहे एक पार्ट ज्याला म्हणतो आपण डेटा टाइप्स. ठीक आहे, म्हणजे काय, तुम्हाला किती बिटचा डेटा स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबल पाहिजे, 8 बिटचा पाहिजे, 16 बिटचा पाहिजे, सिंगल बिट पाहिजे का आणि काय पाहिजे असं. ठीक आहे, आता आपला कंट्रोलर किती बिटचा आहे, 8051 किती बिटचा आहे, 8051 मायक्रो कंट्रोलर किती बिटचा आहे, 8 बिटचा. बरोबर, यामध्ये जे काय SFRs आहेत ते सगळे SFRs किती बिटचे आहेत, SFRs सगळे SFRs 8 बिटचे आहेत काय. बरोबर, काही 8 काही 16 चे. बरोबर, म्हणजे तुम्हाला डेटा टाइप तुमचा काय असेल, काही 8 बिटचा पण डेटा टाइप डिक्लेअर करता यायला पाहिजे, काही 16 बिटचा डेटा पण डिक्लेअर करता यायला पाहिजे. बरोबर, त्याचबरोबर इथे काय फक्त आपण 8 बिट आणि 16 बिट मध्येच करतो का, काही वेळा सिंगल बिट पण आपण वापरतो ना, एखादा सिंगल पोर्टचा बिट पण 1 किंवा 0 करतो आपण, म्हणजे तुम्हाला सिंगल बिटला पण डिक्लेअर करता यायला पाहिजे. सिंगल बिट स्टोअर करणार आपण व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करता यायला पाहिजे. तर यासाठी आपण काय शिकणार आहे नंतर, डेटा टाइप्स. कळतंय, जर हे डेटा टाइप शिकता आलं तर आपण काय लिहू शकतो, ग्लोबल आणि लोकल व्हेरिएबल्स आपण डिक्लेअर करू शकतो. तिसरा पार्ट काय पाहिजे आता, प्रोग्राम स्टार्ट कसं करायचं. प्रोग्राम स्टार्ट कसं करतो, void main void. बरोबर, किंवा काय जण हे void च्या आतलं ब्लँक ठेवतील, म्हणजे काय म्हणणार इथं असा लिहायचा, किंवा किंवा काय म्हणणार इथं void main. ठीक आहे, असं लिहिणार. हे काय आता हे पण तुम्हाला पाठ झालं आता, कळलं का. बघा, पहिला सगळ्यात पहिला हेडर फाईल लिहायचं, ते कसं लिहायचं ते कळलेलं आहे. डिक्लेअर करायचं व्हेरिएबल्स ते अजून तुम्हाला माहिती नाही, व्हेरिएबल्स कसं डिक्लेअर करायचं. ठीक आहे, प्रोग्राम कसा स्टार्ट करायचा, प्रोग्राम नेहमी सुरुवात void main ने होतो, हे पण तुम्हाला कळलेलं आहे आता. कळलं का इथपर्यंत, इथपर्यंत काय डाऊट आहे का, इथपर्यंत काही डाऊट आहे का, नो. ठीक आहे, म्हणजे आता काय राहिला पार्ट, अजून काय यायला पाहिजे, मग प्रोग्राम पूर्ण संपेल. बोला, अजून काय यायला पाहिजे. स्ट्रक्चर बघा, सी प्रोग्रामचं स्ट्रक्चर काय आहे, सी प्रोग्रामचं स्ट्रक्चर आपण लिहिलेलं आहे इथं. बरोबर, अजून काय यायला पाहिजे आपल्याला, तर आपला तर स्टेटमेंट्स लिहायला यायला पाहिजे. जर स्टेटमेंट लिहिता आलं तर मग काय आपण मग आता कोणताही प्रोग्राम लिहू शकतो. म्हणजे लास्ट काय असेल,
write statements. You should know how to write statements. ठीक आहे. तर स्टेटमेंट रूल लक्षात ठेवा. यामध्ये पहिला पॉइंट काय म्हणा आपण इथे, यामध्ये पहिला स्टेटमेंट लिहायचं असेल तर, म्हणजे काय बघा, तुम्हाला 2 नंबरचे ऍडिशन करायचं आहे तर काय करावं लागेल तुम्हाला? सिंपल लॉजिक, 2 ऍडिशन करायचं आहे, काय लिहावं लागेल? कसं करू 2 नंबरचं ऍडिशन? 6 आणि 4चं ऍडिशन करायचं आहे, काय लिहितो मग? बरोबर, ए प्लस बी म्हणजे प्लस करता ना, तो प्लस. ठीक आहे, इथे तुम्हाला इन्स्ट्रक्शनची गरज नाही, तो प्लस. मायनस करायचं, सबट्रॅक्शन करायचं म्हटलं काय करणार? मायनस साइन वापरणार. मल्टिप्लिकेशन करायचं आहे, मल्टिप्लिकेशन साइन वापरणार. डिव्हिजन करायचं आहे, डिव्हिजन साइन वापरणार. म्हणजे ते जे पार्ट आहेत त्याला म्हणतो आपण ऑपरेटर्स. ठीक आहे, पहिला गोष्ट काय तुम्हाला काय माहिती पाहिजे, एक म्हणजे काय, ऑपरेटर्स तुम्हाला सगळे यायला पाहिजे. ऑपरेटर्स आले तर तुम्ही कोणत्याही प्रोग्राम लिहू शकता. आणि काय लक्षात ठेवायचं, स्टेटमेंट नेहमी एंड कशाने होतो? स्टेटमेंट शुड एंड विथ काय म्हणणार आपण? हा साइन. काय हा साइन? सेमिकोलॉन. ठीक आहे, ऑलमोस्ट सगळा स्टेटमेंट हा कशाने एंड होतो? सेमिकोलॉनने एंड होतो. ठीक आहे. ठीक आहे, तर हे एक माहित असलं पाहिजे. आणि काय म्हणू आपण, ऑपरेटर्स बरोबर तुम्हाला अजून काय यायला पाहिजे? ठीक आहे, असू दे, एवढं बेसिक गोष्ट म्हणून आपण स्टेटमेंट्स आपले यायला पाहिजे. आणि स्टेटमेंट शुड बी एंड विथ सेमिकोलॉन. ठीक आहे. आणि फक्त सिंपल स्टेटमेंट येऊन लक्षात उपयोग नाही आपल्या, यामध्ये परत काही स्टेटमेंटचे फॉर्मॅट्स आहेत ते पण आपल्याला यायला पाहिजे. ठीक आहे, आपण त्याला काय म्हणू इथं, लूप स्टेटमेंट एक्सेट्रा म्हणू इथं. लूप स्टेटमेंट्स एक्सेट्रा हे पण तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे, तर तुम्हाला जेव्हा एम्बेडेड सीचा प्रोग्रामिंग लिहायचा आहे तर तुम्हाला या एवढ्या गोष्टी यायला पाहिजे. कळलं? काय काय गोष्टी पाहिजे? एक म्हणजे हेडर फाईल लिहिता यायला पाहिजे, ते तुम्हाला येते आता. नंतर काय, व्हॅरिएबल डिक्लेअर करता यायला पाहिजे. ग्लोबल व्हॅरिएबल कसं लिहायचं, लोकल व्हॅरिएबल कसं लिहायचं, हे सगळं तुम्हाला यायला पाहिजे. नेक्स्ट काय म्हणतो परत, प्रोग्रामचा सुरुवात नेहमी कशाने व्हायला पाहिजे, तर वॉइड मेनने सुरुवात नेहमी व्हायला पाहिजे. ठीक आहे, प्रोग्रामची सुरुवात नेहमी कशाने व्हायला पाहिजे, तर वॉइड मेनने सुरुवात व्हायला पाहिजे. आणि लास्ट पार्ट काय म्हटलं तुम्हाला, स्टेटमेंट कसं लिहायचं हे तुम्हाला यायला पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, सगळ्यात पहिला ऑपरेटर्स कोणते आहेत ते माहित असलं पाहिजे. आणि त्यानंतर काही लूप स्टेटमेंट्स. ठीक आहे, काय लूप स्टेटमेंट ते सगळं आपण बघू नंतर. ठीक आहे, म्हणजे बघा यातला तुम्हाला हा पार्ट माहित आहे कसा लिहायचा. ठीक आहे, आणि हा 3 नंबरचा पार्ट माहित, तुम्हाला फक्त काय माहित नाही, 2 नंबरचा पार्ट माहित नाही. आणि हा 4th मधला पार्ट तुम्हाला माहित नाही. 4th मध्ये एक गोष्ट काय कळलं आपल्याला, स्टेटमेंट शेवटी कशाने एंड व्हायला पाहिजे, नेहमी सेमिकोलॉनने एंड व्हायला पाहिजे. ठीक आहे, जर कुठे सेमिकोलॉन राहिला असेल, ठीक आहे, म्हणजे जिथं प्रत्येक ठिकाणी जिथं गरज आहे तिथं सेमिकोलॉन राहिला असेल तर तुम्हाला एरर दाखवणार. ठीक आहे, तर ते एरर लगेच काढून टाकायचे, सेमिकोलॉन टाकून ते एरर निघणार लगेच. आणि काय तुम्हाला यायला पाहिजे, ऑपरेटर्स. हे ऑपरेटर्स तुम्हाला ऑलमोस्ट माहित आहेत सगळे, फक्त आता ते आठवण करून द्यायचं की कोणाला काय म्हणतो आपण. ठीक आहे, तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हो, कोणाला काय डाऊट नाही? ठीक आहे, गुड. ठीक आहे, तर हे गोष्टी लक्षात ठेवा आता. ठीक आहे, हा पण एक प्रकारचा पॉइंटच आहे. तुम्हाला काय विचारतात, एम्बेडेड सी का वापरायचं. ठीक आहे, तर तुम्हाला एक होमवर्क काय आहे, तुम्ही क्वेश्चन लिहून घ्या. ठीक आहे, लूप स्टेटमेंट म्हणजे बघणार आहे आपण नंतर. जसं की तुम्ही याच्यामध्ये शिकला असाल आधी, सी मध्ये फॉर लूप शिकला होता. ठीक आहे, इफ एल्स शिकला होता, व्हाईल शिकला होता. ठीक आहे, तेच आपल्याला इथं रिवाइज करायचे आहेत. जे तुम्हाला सी मध्ये तेच पाठ इथं पण आहे. ठीक आहे, कळलं आयशा? हो, ठीक आहे. ठीक आहे, तर हे गोष्टी लक्षात ठेवा आता. कळलं? तुमचा पहिला क्वेश्चन काय असेल तुम्हाला ऍज अ होमवर्क,
ALP आणि एम्बेडेड मधला डिफरन्स लिहायचा आहे. ठीक आहे, क्वेश्चन लिहा. डिफरन्स बिटवीन ALP अँड एम्बेडेड सी. ठीक आहे, इन टर्म्स ऑफ हे तुम्हाला मी कारण मध्ये झालेलं आहेच, पण तुम्हाला ते उद्या मला किंवा ग्रुपवर लिहून तुम्हाला पाठवायचं आहे. इन टर्म्स ऑफ पहिला पॅरामीटर घ्या, एक्झिक्युशन टाइम. पहिला एक्झिक्युशन टाइम. सेकंड, टाइम फॉर कोडिंग. थर्ड, हेक्स फाइल साइज. आणि चौथा, डिबगिंग. ठीक आहे. डिफरन्स बिटवीन असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम अँड एम्बेडेड सी इन टर्म्स ऑफ. मग त्यामध्ये पॅरामीटर्स काय म्हटलं? सगळ्यात पहिला एक्झिक्युशन टाइम. दुसरा पॅरामीटर टाइम फॉर कोडिंग. तिसरा पॅरामीटर हेक्स फाइल साइज. आणि चौथा पॅरामीटर डिबगिंग. DEBUGGING. ठीक आहे. तर याच्यावर तुम्हाला उद्या पहिले 5 मिनिट आपले याच्यावर जाणार आहेत. ठीक आहे. आज सगळ्यांनी ते सेंड करा. सगळ्यांनी ग्रुपवर सेंड केला पाहिजे, स्वतःच्या नोटबुक मध्ये लिहून. डिफरन्स जसं आपण पेपर लिहितो तसं पेपरला डिफरन्स लिहून सेंड करायचं. कशातही बघून सेंड करू नका. चुकलं चुकू दे, उद्या तुम्हाला प्रॉपर त्याचा आन्सर सांगेन. ठीक आहे. पुस्तक न बघता सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. जे तुम्हाला काल शिकवले आणि आज शिकवलं त्याच्या बेसिसवरच आपण हे तुम्हाला क्वेश्चन सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे काय असं वेगळा अवघड क्वेश्चन काय सांगितलेलं नाहीये. हा एवढा पाठ तुम्हाला फक्त आज करायचा आहे. ठीक आहे. या स्क्रीनचा पण वाटल्यास फोटो मारून घ्या पाहिजे असेल तर. ठीक आहे. तर हा होता आपला आजचा लेक्चर. उद्या आता आपण डेटा टाईप सुरुवात करणार आहे आणि जर वेळ मिळाला तर उद्या ऑपरेटर्स पण काही सांगणार आहे. ठीक आहे. 1-2 दिवसात आपलं ऍक्च्युअल प्रोग्रामिंग चालू होईल. तोपर्यंत पहिला तुम्हाला हे बेसिक सगळ्या गोष्टी यायला पाहिजे. ठीक आहे. तर इथपर्यंत काही डाऊट असेल तर विचारू शकता. नसेल तर आपण थांबूया तिथे. ठीक आहे, थांबू आपण इथे.